संध्याकाळची वेळ होती. संगीता किचनमध्ये काम करत होती आणि रोहित बाहेर हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होता. तेवढ्या दारावरची बेल वाजली. संगीता जाऊन दरवाजा उघडते. तो समोर तिचा मुलगा जयदीप उभा होता आणि त्याच्यासोबत एक मुलगी सुद्धा होती. क्षणभर संगीता त्या मुलीकडे पाहतच राहिली, पण जयदीपने इशारा केल्यावर तिने दोघांनाही आत घेतले. रोहित त्या दोघांना एकत्र पाहून खुश झाला, जणू काही तो त्या मुलीला आधीपासूनच ओळखत असावा. तेवढ्यात जयदीप म्हणाला, मम्मी, ही रेवा आहे. आम्ही एका शाळेत शिकत होतो. शाळेत असताना ती माझी सिनियर होती, पण आता एका ॲडव्हर्टाइजमेंट कंपनीमध्ये क्रिएटिव्ह हेड आहे. पप्पा रेवाला आधीपासूनच ओळखतात. फक्त तुझी भेट घालून द्यायची होती म्हणून आज मी तिला घरी घेऊन आलो आहे. संगीता म्हणाली, तुम्ही बसा, मी चहा नाश्ता घेऊन येते. तेव्हा रेवा म्हणाली, नको नको आंटी, तुम्ही त्रास घेऊ नका. मला फक्त तुम्हाला भेटायचं होतं म्हणून मी जयदीपसोबत आले आहे. चहा नाश्ता पुन्हा कधीतरी घेईन. त्यानंतर रेवा काही वेळ थांबली आणि निघून गेली. पण जोपर्यंत ती तिथे होती तोपर्यंत संगीताचं पूर्ण लक्ष ते जयदीप आणि रेवाकडेच होतं आणि हे स्पष्ट दिसत होतं की दोघांच्या मनात काहीतरी आहे. रेवाने स्वतःबद्दल सगळी माहिती शांतपणे संगीताला सांगितली. काही वेळाने जयदीप जेव्हा रेवाला तिच्या घरी सोडून परत आला तेव्हा संगीतानं त्याला विचारलं, जयदीप, ही रेवा खरंच तुझी खूप जवळची मैत्रीण आहे का? जयदीप म्हणाला, मम्मा, आमचे एकमेकांवर प्रेम आहे म्हणूनच आम्हा दोघांना लग्न करायचे आहे. संगीता म्हणाली, पण जयदीप, तुझ्यात आणि तिच्यात काहीही मॅच होत नाही. रेवा तिच्या फील्डमध्ये खूप सक्सेसफुल आहे आणि तू आता कुठे सुरुवात केली आहेस. ती तुझ्यापेक्षा हुशार आहे आणि जास्त पैसे कमवणारी मुलगी आहे. मग तुम्हा दोघांचे लग्न कसे होऊ शकते? जयदीप म्हणाला, ओ मम्मा, एवढा विचार का करतेस तू? जस्ट चिल. तुझ्या जनरेशनमध्ये आणि आमच्या जनरेशनमध्ये खूप फरक आहे. आम्हा दोघांना काहीच प्रॉब्लेम नाही. मग तू एवढा विचार का करतेस? संगीता म्हणाली, हे बघ बाळा, एकदा पाऊल उचलले तर पुन्हा मागे येत नाही. लक्षात ठेवा, आपण कितीही मॉडर्न असलो तरी सत्याचा सामना करावा लागतो आणि सत्य हेच आहे की पुरुष आपल्यापेक्षा अधिक यशस्वी असणाऱ्या स्त्रीबरोबर वैवाहिक जीवन इतक्या सहजतेने जगू शकत नाहीत. हे ऐकून जयदीप म्हणाला, हे बघ मम्मा, रेवा माझ्यापेक्षा जास्त कमावते किंवा ती माझ्यापेक्षा जास्त टॅलेंटेड आहे याने मला काही फरक पडत नाही. देअर इज लव्ह अँड रिस्पेक्ट, दॅट्स इट. संगीता म्हणाले, आपण ज्या समाजात राहतो ना तिथे असे दॅट्स इट बोलून काम चालत नाही. तुला हे पुढे पेलवणार नाही, खूप जड जाईल. जयदीप म्हणाला, मम्मा, ही माझी लाईफ आहे आणि मी सगळं हँडल करेन. संगीता म्हणाली, जयदीप बाळा, पुन्हा एकदा शांतपणे विचार कर. पण आता जयदीप चिडून म्हणाला, मम्मा, मी सांगितलंय ना, मला लग्न करायचं आहे तर ते फक्त रेवाबरोबरच आणि तिच्याशिवाय मी कोणाशीही लग्न करणार नाही. असे बोलून जयदीप घराबाहेर निघून गेला आणि संगीता त्याच्याकडे पाहतच राहिली. काही वेळाने रोहित संगीताला म्हणाला, तुला कळत कसं नाही? जयदीप आपल्या परमिशनची वाट बघतोय आणि जर आपण त्याचं ऐकलं नाही तर तो कोर्ट मॅरेज करू शकतो. हे तुला ठाऊक आहे ना? तू आजच्या जनरेशनला थांबवू शकतेस का? संगीता म्हणाली, मला ठाऊक आहे, मी आजच्या जनरेशनला थांबवू शकत नाही, पण त्याला समजावणं माझं कर्तव्य आहे. रोहित म्हणाला, तू काय समजावत आहेस त्याला? तुला स्वतःलाच काही समजत नाही. त्या दोघांना लग्न करायचं आहे तर तुला काय प्रॉब्लेम आहे? आणि तुझ्या बोलण्यावरून कोणी म्हणेन का की तू एज्युकेटेड आहेस? संगीता म्हणाली, तूही समजून घेण्याचा प्रयत्न कर रोहित. रेवा आणि जयदीपमध्ये खूप फरक आहे. रेवा महत्त्वाकांक्षी आणि टॅलेंटेड आहे आणि जयदीपपेक्षा खूप चांगल्या पदावर काम करत आहे. जयदीप तिच्या प्रेमात आंधळा झाला आहे आणि तुलाही माहीत आहे की पुरुष कधीच आपल्यापेक्षा जास्त प्रतिभावान स्त्रीसोबत ॲडजस्ट करू शकत नाही. रोहित म्हणाला, कसले विचार आहेत ग तुझे? ते दोघे समजदार आहेत. तूच उगाच असे विचार करतेस आणि स्वतःच्या मुलाच्या लग्नात अडसर बनतेस. तुमच्या बायकांच्या डोक्यात काय चालू असतं कोण जाणे. असे बोलून रोहित हसला. त्याच्याकडे एकटक पाहत संगीता म्हणाली, खरंच का?
संगीताच्या त्या प्रश्नाने रोहित थोडासा गोंधळला, पण स्वतःला सावरत म्हणाला, तुला नक्की काय म्हणायचं आहे? संगीता म्हणाली, राहू देत रोहित, उगाच मला मागचे काढायला भाग पाडू नकोस. आताच मी जयदीपच्या लग्नाला नकार देत आहे, पण त्यात जयदीपच्या आणि रेवाचेच भले आहे, तुला नाही समजणार. असे बोलून संगीता गुपचूप तिच्या खोलीत निघून गेली. रोहितही तिच्या मागे मागे खोलीत आला आणि दरवाजात उभा राहून म्हणाला, तुला काय म्हणायचे आहे ते स्पष्टपणे बोल. का नेहमी असे बोलतेस की तुला समजत नाही? जर तुझ्या मते मला समजत नाही तर मग तू समजावं. तेव्हा एक दीर्घ श्वास घेऊन संगीता म्हणाली, मला सांग, तुम्हा पुरुषांसाठी प्रतिभावान स्त्रीशी लग्न करणे आणि लग्नानंतर तिच्यासोबत राहणे खरंच सोपे असते का? थोडेसे थांबून ती पुढे म्हणाली, तू करू शकला होतास का? संगीताच्या या प्रश्नाने खोलीत शांतता पसरली आणि रोहित गपचूप हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर बसला. या प्रश्नाने रोहित पूर्णपणे गोंधळून गेला होता आणि त्याचा भूतकाळ जणू फ्लॅशबॅकप्रमाणे त्याच्या डोळ्यासमोर आला होता. रोहितच्या घरी त्याचे आई वडील, दादा, वहिनी असे पूर्ण कुटुंब होते. रोहित दिसायला हँडसम होता, पण त्याच्यात आत्मविश्वासाची कमतरता होती. त्याला बँकेत नवीनच नोकरी लागली होती. आई वडील खूप खुश होते आणि केवळ बँकेत नोकरी आहे म्हणून जिथे जास्त हुंडा मिळेल अशा श्रीमंत घरातील स्थळे पाहू लागले होते. रोहितने बँकेत क्लर्क म्हणून नोकरी जॉईन केली होती आणि तिथेच त्याची ओळख बँक मॅनेजर असलेल्या संगीताशी झाली होती. संगीता दिसायला सुंदर होती आणि तिची पर्सनॅलिटी अशी होती की प्रत्येकजण तिच्यापासून प्रभावित व्हायचा. तिच्यात अफाट आत्मविश्वास होता, कोणत्याही विषयावर ती ठामपणे बोलायची आणि याच गुणांवर रोहित फिदा झाला होता. रोहितला संगीता पहिल्या नजरेतच आवडली होती, पण स्वतःच आत्मविश्वास नसल्यामुळे तो कधीही तिच्याशी आपल्या भावना व्यक्त करू शकला नव्हता. अचानक तिने एखादा प्रश्न विचारला तर तो अनेकदा गोंधळून जायचा आणि त्याच्या अशा बोलण्यावर संगीता हसायची. तिला त्याचा साधेपणा आवडला होता, पण प्रेम नव्हते. एके दिवशी ऑफिस सुटल्यानंतर संगीताची गाडी खराब झाली आणि त्याच रस्त्याने जात असलेल्या रोहितने तिची मदत केली. त्या दिवसापासून संगीताने रोहितकडे लक्ष दिले आणि हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढली. ऑफिसनंतर कॉफी शॉपमध्ये गप्पा सुरू झाल्या आणि ही मैत्री प्रेमात बदलली. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतल्यावर दोन्ही घरात तणाव निर्माण झाला. संगीताच्या आईवडिलांनी तिला समजावले की रोहित तुझ्यापेक्षा कमी कमावतो, तुझ्या योग्यतेचा नाही तो. पण ती प्रेमात आंधळी झाली होती. रोहितच्या आईवडिलांनीही सुरुवातीला नकार दिला, पण संगीता मोठ्या पदावर आहे आणि जास्त कमावते हे कळताच पैशाच्या लालसेपोटी त्यांनी होकार दिला. मात्र अट घातली की नोकरी सांभाळून घर, रीतिरिवाज सगळं संगीतालाच करावं लागेल. सर्व अटी मान्य करून रोहित आणि संगीताचं लग्न झालं. लोकांनी टोमणे मारले तरी दोघं ठाम राहिले. पण खरी परीक्षा लग्नानंतर सुरू झाली. संगीता नोकरी करत असल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी आणि मोठ्या जावेने स्मिताला भडकवायला सुरुवात केली. तू तर कामोली होऊन राहिलीस असे बोलून स्मिताने घरकामातून अंग काढून घेतले आणि 2 महिन्यात घरात वेगळ्या चुली झाल्या. सगळ्याचा दोष संगीतावर आला. संगीता सकाळी घरकाम करून ऑफिसला जायची आणि संध्याकाळी परत येऊन पुन्हा काम करायची. तरी सासू सासरे समाधानी नव्हते. उलट दर महिन्याला पगाराबद्दल विचारणा होत होती. सासू काम न करता चुका काढायची. रोहितने मदत केली तर त्याला जोरूचा गुलाम म्हणत. सणासुदीला सुट्टी न घेतल्यावर वाद व्हायचे. नोकरी करायची असेल तर लग्नच का केलं असे टोमणे मिळायचे. रोहितच्या मित्रांनी ही चेष्टा सुरू केली. घरातही बॉस, ऑफिसमध्येही बॉस असे बोलणे त्याच्या जिव्हारी लागत होते. घरच्यांचे बोलणे कमी नव्हते. या सगळ्याचा परिणाम असा झाला की छोट्या छोट्या गोष्टीवर दोघांमध्ये वाद होऊ लागले. एके दिवशी सत्यनारायणच्या पूजेसाठी संगीताला सुट्टी घ्यायला सांगितली, पण त्याच दिवशी बँकेत ऑडिट असल्यामुळे ती सुट्टी घेऊ शकली नाही. यावरून सासूने वाद घातला. रोहितला सत्य माहिती असूनही तो गप्प राहिला आणि पुरुष अहंकारापोटी त्याने संगीतावर हात उचलला. यामुळे संगीताने सामान पॅक केले आणि ती माहेरी निघून गेली.
त्या काळात माहेरी आलेली विवाहित मुलगी आईवडिलांना जड वाटायची. संगीताने परत सासरी न जाण्याचा निर्णय सांगितल्यावर त्यांना राग आला, कारण स्वतःच्या मुलीपेक्षा समाज काय म्हणेल याची भीती त्यांना जास्त होती. लग्न झालेली मुलगी कायमची माहेरी राहिली तर लोक काय म्हणतील याचा धसका असायचा. संगीताच्या आईवडिलांनी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, तेव्हा त्यांना हे जाणून घेणे गरजेचे वाटले नाही की यामध्ये आपल्या मुलीची काही चूक आहे की नाही. तिचे वडील म्हणाले, तरी आम्हा तुला आधीच सांगितले होते की या नात्याचे काही अस्तित्व नाही, पण तेव्हा तुझी अक्कल माती खायला गेली होती. या मूर्ख मुलीच्या डोळ्यावर प्रेमाचा पडदा होता आणि आता अंगलट आले तर आमच्या इज्जतीचे धिंदवडे काढण्यासाठी माहेरी येऊन बसली आहेस. समाजात आमची काही इज्जत आहे की नाही? संगीताची आई म्हणाली, तुम्ही शांत बसा, 3-4 दिवस राहू दे तिला. राग शांत झाला की ती आपोआप जाईल सासरी. पण तरीही वडील म्हणाले, अगं संगीता, मी तुझ्या धाकट्या बहिणीसाठी स्थळ शोधत आहोत. उद्या मुलाकडचे आले तर मोठी बहीण सासर सोडून माहेरी का बसली आहे हे काय सांगायचे? तेव्हा आई म्हणाली, कोणी विचारले तर सांगू, काही दिवस माहेरी भेटायला आले आहे. इतर मुली 4 दिवस राहतातच की, आपली संगीता का नाही राहू शकत? पण बाबा म्हणाले, जशी तुझी इच्छा, पण खबरदार बाहेर कुणाला काही कळायला नको. रोहितलाही ठाऊक होते की संगीताची चूक नव्हती, चूक त्याच्या आईवडिलांची होती, पण पुरुषी गर्वामुळे तो बायकोपुढे झुकू शकत नव्हता. काही दिवसांनी समजले की संगीताला दिवस गेले आहेत, त्यामुळे आता सगळे तिला परत सासरी जाण्यासाठी समजावू लागले. रोहितलाही वाटत होते की तिने घरी यावे, पण कोणत्या तोंडाने बोलायचे हा प्रश्न होता. 1-2दा त्याने आईशी बोलून पाहिले, तेव्हा आईवडील म्हणाले, आम्ही तिला हाकललेले नाही, ती तिच्या मर्जीतून गेली आहे आणि तिच्या मर्जीतूनच परत येईल. आज जर तू तिच्यासमोर झुकलास तर उद्या ती तुझ्या डोक्यावर बसेल. समाज, नातेवाईक आणि मित्रांचा दबाव इतका वाढला की शेवटी संगीताचे आई वडील स्वतः तिच्या मर्जीविरुद्ध तिला सासरी सोडायला आले. सासू सासरे, दीर जाऊ ज्या नजरेने तिच्याकडे पाहून हसत होते त्याने संगीताच्या स्वाभिमानाचे तुकडे झाले. सासू पतीला म्हणाली, पाहिलेत ना, कोणताही बाप लग्न झालेल्या मुलीला कायम ठेवू शकत नाही. आणि सासरे संगीताकडे पाहून म्हणाले, कितीही हवेत उडाली तरी शेवटी जमिनीवर यावेच लागते आणि अशा बायकांचे पंख वेळीच छाटले पाहिजे. बिचारी संगीता स्वाभिमानाच्या चिंधड्या होताना पाहत होती, पण आईवडिलांमुळे सासरे राहण्यास मजबूर झाले. ना आईवडील तिला समजून घेत होते ना नवरा. साधी माफी मागावी इतकेही रोहितकडून झाले नाही. उलट आता घरातील लोक दुपटीने टोमणे मारू लागले. समाजाच्या नजरेत संगीता आधीच असंस्कारी सून ठरली होती, कारण ती माहेरी गेली होती. गरोदपणाचे महिने तिच्यासाठी खूप जड गेले. घरकाम आणि नोकरी सांभाळणे अवघड झाले. योग्य आहार न मिळणे, तणाव आणि जास्त कामामुळे ती कमजोर होत गेली. पण कोणालाही त्याचे देणे घेणे नव्हते. रोहित खायला प्यायला आणायचा, पण आता संगीताच्या मनात त्याच्याबद्दल ना प्रेम उरले होते ना आदर. काही दिवसांनी संगीताने जयदीपला जन्म दिला. नातू झाल्यानंतर सासू सासऱ्यांची वृत्ती बदलली, कारण घराण्याचा वारस आला होता. मोठ्या जावेला मुलगीच होती, त्यामुळे नातवावर सगळे खुश झाले. जे सासू गरोदपणात कधी विचारपूस करत नव्हते, तेच आता संगीताची काळजी घेऊ लागले. जयदीप 6 महिन्यांचा झाल्यावर संगीताने पुन्हा नोकरी जॉईन करण्याचा विचार केला, पण घरात पुन्हा वाद झाले. सासू म्हणाले, मुलाला सोडून नोकरीला जाणार आहेस का? आजकालच्या मुलीमध्ये माया ममता नाही का? बाळ आमच्या भरोशावर जन्माला घातले आहेस का? ऑफिसला गेल्यावर कोण पाहणार? नोकरी सोड आणि घरात बस. सासूने रोहितला चिथावले आणि त्याने संगीताला स्पष्ट सांगितले, जयदीपसाठी नोकरी सोड. तुझ्या नोकरीपेक्षा मुलगा महत्त्वाचा आहे. एकदाही त्याने संगीताला काय वाटते हे विचारले नाही. संगीताला हे लग्न तोडायचे नव्हते, कारण तिला समजले होते की समाज एकट्या स्त्रीला जगू देत नाही, पण नोकरीसाठी तिने केलेली मेहनतही खरी होती. शेवटी रोहितच्या दबावामुळे तिला नाईलाजाने नोकरी सोडावी लागली.
संसार आणि मुलासाठी तिने गृहिणीचे आयुष्य स्वीकारले आणि त्या निर्णयावर संगीता सोडून बाकी सगळे आनंदी झाले. तिचे मन तुटल्याचा आवाज कोणी ऐकलाच नाही. संगीताने स्वतःमध्ये एक खूप मोठा बदल केला होता. तो म्हणजे ती आता घरात जास्त कोणाशी बोलत नव्हती. अगदी रोहित बरोबरही पूर्वीसारखी मनमोकळेपणाने हसत देखील नव्हती. आधी ऑफिसला जाताना व्यवस्थित तयार होत होती, पण आता तिला स्वतःला आरशात पाहायला देखील आवडत नव्हते. खूपच साधे राहू लागले. घरात कोणी काही काम सांगितलं तर ते निमूटपणे करायची. बहुतेक आता ही मुकी बाहुली सर्वांना फार आवडत होती. दिवस असेच सरत होते. काही वर्षांनी सासू सासरे आई वडील स्वर्गवासी झाले. पण आज जेव्हा जयदीपने रेवासोबत लग्न करण्याचे बोलले तेव्हा संगीतासमोर तिचा भूतकाळ उभा राहिला होता, ज्यामध्ये तिला आपल्या अस्तित्वाचे झालेले तुकडे दिसत होते. आणि आज रोहितलाही त्याचा भूतकाळ तसाच आठवत होता. त्याला आठवत होते की त्याने कसा आपला स्वार्थ साधला आणि संगीताच्या स्वप्नांचा चुराडा केला. तिच्यातील जे गुण पाहून तो तिच्यावर भाळला होता, तेच गुण नंतर त्याला तिच्या कमतरता वाटू लागले. का सहन झाला नाही त्याला आपल्या पत्नीचा आत्मविश्वास? का सत्य माहिती असूनही तो तिच्या बाजूने उभा राहिला नाही? हे सगळे कारण तोही या समाजाचा भाग होता की फक्त तो एक पुरुष होता? आणि आज जेव्हा त्याच्या मुलाला स्वतःपेक्षा अधिक प्रतिभावान मुलीशी लग्न करायचे होते, तेव्हा तो आपल्या मुलाच्या बाजूने उभा होता. पण त्याचवेळी तो आपल्या पत्नीची प्रतिभा सहन करू शकला नव्हता. संगीता काही चुकीचे करत नव्हती. ती फक्त रोहितला आरशासमोर उभे करून त्याला कटू सत्याने भरलेला आरसा दाखवत होती. पण आज नजर वर करून त्या आरशात स्वतःकडे पाहण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. तेवढ्या दरवाजा बंद होण्याचा आवाज आला आणि रोहित भूतकाळातून बाहेर आला. बहुतेक संगीता गच्चीवर वाळत घातलेले कपडे घेऊन खाली येत होती. कपडे आणून त्यांच्या घड्या घालून कपाटात ठेवत तिने सकाळच्या भाजीची तयारी सुरू केली. उद्या कोणती भाजी करायची याची तयारी ती नेहमीच आदल्या दिवशी करत असे, जेणेकरून सकाळी रोहितला ऑफिसला उशीर होऊ नये. आजही ती डायनिंग टेबलवर बसून पालक निवडत होती. रोहित तिला निरखून पाहत होता आणि मनात म्हणाला होता की हीच ती संगीता आहे जिच्याशी मी प्रेमविवाह केला, जिच्यासाठी मी आईवडिलांशी भांडलो. तेव्हा तिच्यात किती आत्मविश्वास होता. पण आज ती गप्प असते, पूर्वीसारखी माझ्याशी बोलत नाही. पांढरे होत चाललेले केस, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, डोळ्यावरचा चष्मा, केसांचा आंबाडा. कधी काळी ही बँक मॅनेजर होती जिने माझ्यासोबत प्रामाणिकपणे संसार केला, पण मी तिची साथ देऊ शकलो नाही. ती माझ्यापेक्षा अधिक यशस्वी होती, एक पाऊल पुढे होती, पण तरीही मी ते सहन करू शकलो नाही. समाज आणि आईवडिलांच्या बोलण्यात येऊन मी तिच्या स्वप्नांचा गळा दाबला आणि तरीही आज ही काही तक्रार न करता माझी साथ देत आहे. रोहित उठून तिच्या बाजूला जाऊन बसला. तेव्हा ते म्हणाले, तुम्हाला काही हवे आहे का? रोहित म्हणाला, हो, मला माफी हवी आहे. हे ऐकताच संगीता दंग होऊन त्याच्याकडे पाहू लागली आणि म्हणाली, एक पुरुष कधी आपल्या बायकोची माफी मागत नाही आणि मागितली तर बायको त्याच्या डोक्यावर मिऱ्या वाटेल असे तुमचे वडील म्हणायचे. ते विसरलत का? रोहित म्हणाला, मला मान्य आहे, मी तुला खूप दुःख दिले आणि म्हणूनच आज माझ्या सगळ्या गुन्ह्यांची माफी मागत आहे. ती हसली आणि म्हणाली, आता काय फायदा माफी मागून? वेळ तर केव्हाच निघून गेली. ते लोकही निघून गेले ज्यांच्यासमोर मला रोज बेइज्जत व्हावे लागायचे. मी स्वतःला बदलून टाकले आहे. आता मी पूर्वीसारखी संगीता राहिलेली नाही. मग आता माफी का? रोहित म्हणाला, कोणी नसले तरी मी तर आहे ना. मी तुझी माफी मागतो त्या गुन्ह्याची ज्याची तुझ्याकडून तुझे अस्तित्व हिरावून घेतले, तुला नोकरी सोडायला भाग पाडले, आत्मविश्वासाने भरलेल्या स्त्रीला कमजोर बनवले. संगीता म्हणाली, आज स्वतःच्या मुलावर तशी वेळ आली म्हणूनच तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली का? उद्या रेवासोबतही असे काही झाले तर? रोहित म्हणाला, तेव्हा आपण आहोत ना, फक्त मला माफ कर. संगीता म्हणाली, का हवी आहे तुला माफी? रोहित म्हणाला, कारण तू मला माफ केले नाहीस तर तू जयदीपच्या लग्नाला होकार देणार नाहीस आणि माझ्या चुकीची शिक्षा
जयदीपने का भोगावी? बराच वेळ शांतता होती. तेव्हा संगीता म्हणाली, मला माफ करण्याशिवाय उरले तरी काय आहे? सगळे हातातून निसटले आहे. रोहित म्हणाला, मला मनापासून माफी हवी आहे, जबरदस्तीची नाही. तुला हवी ती शिक्षा दे. संगीता म्हणाली, शिक्षा देण्याची पात्रता माझ्यात कधीच नव्हती, फक्त शिक्षा सहन करण्याचीच होती. रोहित म्हणाला, पण यावेळी तुझी पात्रता आहे, तुझ्या मनातले बोल. संगीता म्हणाली, आजवर कोणीच मला ते विचारले नाही. रोहित म्हणाला, पण आज तुझा नवरा विचारतोय ना? संगीता म्हणाली, माझा नवरा? तोच ना ज्याला बायको पुढे गेलेली सहन होत नव्हती? रोहित हात जोडून म्हणाला, माफ कर मला. संगीता बराच वेळ रडत होती. मग म्हणाली, एका अटीवर माफ करेन, तुम्ही तुमच्या वडिलांसारखे सासरे बनणार नाहीत. रोहित म्हणाला, अजिबात नाही. तेवढ्यात बेल वाजली. रोहित दरवाजा उघडायला गेला तर जयदीप होता. तो काही न बोलता खोलीत गेला. संगीता त्याच्या मागे गेली आणि म्हणाली, तू जेवणार कधी? जयदीप म्हणाला, मला भूक नाही. मग संगीता म्हणाली, मग मलाही नाही. आपण बोलू शकतो का? खोलीत शांतता होती. मग संगीता म्हणाली, रेवा खूप चांगली मुलगी आहे, तुला खरंच तिच्याशी लग्न करायचे आहे का? जयदीप म्हणाला, म्हणूनच तर तिला घरी आणले होते. संगीता म्हणाली, ती तुझ्यापेक्षा जास्त कमावते, जास्त टॅलेंटेड आहे, ते सहन होईल का? जयदीप म्हणाला, मम्मा, आजकाल या गोष्टीचा कोणीही विचार करत नाही, आम्ही सगळे डिस्कस केले आहे. संगीता म्हणाली, ती घर सांभाळेल का? जयदीप म्हणाला, घर सांभाळायचे दोघांचे काम आहे. तो जमाना गेला. सणावाराला वेळ देऊ शकली नाही तर? जयदीप म्हणाला, अंडरस्टँडिंग महत्त्वाचे आहे. संगीता म्हणाली, मेल इगो? जयदीप म्हणाला, तो माझ्यात नसेलच. हे ऐकून संगीता आनंदी झाली. ती म्हणाली, मित्रांनी मस्करी केली तर? जयदीप म्हणाला, रेवा टॅलेंटेड आहे तर तिला चांगला जॉब आहे, यात वाईट काय? मग तो म्हणाला, तू वेल एज्युकेटेड असतीस तर तुला समजले असते. वर्किंग वुमनचे हार्डवर्क हाऊसवाईफला कळत नाही. तेवढ्यात रोहित आला आणि म्हणाला, युअर मॉम बॉस आहे. जयदीप गप्प झाला. संगीता म्हणाली, तुझे वडील बरोबर बोलत आहेत. जयदीप आश्चर्याने म्हणाला, मग तू करिअर का सोडलेस? रोहित म्हणाला, माझ्यामुळे. जयदीप हादरून म्हणाला, काय? रोहित पुढे म्हणाला, आज तुझी आई तुझ्या लग्नासाठी होकार देत नव्हती, त्याच्या मागचे सर्वात मोठे कारण मी आहे. मी तुझ्या आईसोबत प्रेमविवाह केला होता, पण समाज, परिवार आणि मित्रांनी माझे कान भरल्यामुळे आणि पुरुषी अहंकारामुळे मी तुझ्या आईची प्रतिभा कधी सहन करू शकलो नाही. आणि त्या गर्वाची इतपरी तुझ्या आईने करिअर सोडल्यापासून झाली होती. हे ऐकताच काही वेळ खोलीमध्ये शांतता पसरली. कोणालाही समजत नव्हते की आता कोणी बोलावे. तेवढ्या संगीता म्हणाली, हे बघ बाळा, मला तुझ्या किंवा रेवाच्या लग्नाबद्दल काही प्रॉब्लेम नाही, पण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, इतरांच्या बोलण्यात येऊन आपला संसार उद्ध्वस्त करू नकोस. तुझ्या बायकोच्या स्वप्नांना, इच्छांना मारू नकोस, कारण जेव्हा स्वप्न मरतात तेव्हा खूप दुःख होते आणि ते दुःख मी झेललेलं आहे. ते दुःख रेवा सहन करणार नाही. मला या घरामध्ये आणखीन एक संगीता नको आहे. जर ही अट तुला मान्य असेल तर माझा तुझ्या लग्नाला अजिबात विरोध नाही. आपल्या आईचे बोलणे ऐकून जयदीपला खूप आनंद झाला. तो म्हणाला, नाही आई, मी रेवासोबत असे कधीच वागणार नाही. तिची स्वप्न माझी आहेत आणि सर्वात मोठी गोष्ट, तू माझ्यासोबत आहेस. तो पुढे म्हणाला, मम्मा, तुला तर व्यवस्थित ठाऊक आहे की एक वर्किंग वुमनचे हार्डवर्क कसे असते, त्यामुळे तिच्या अडचणी तुझ्यापेक्षा जास्त कोणाला चांगल्या समजणार. त्यानंतर काही दिवसांनी संगीता आणि रोहित रेवाच्या आईवडिलांना भेटायला गेले आणि त्यांनी त्या दोघांचे लग्न पक्के केले आणि चांगला मुहूर्त पाहून रेवा आणि जयदीपचे लग्न झाले. आज दोघे आनंदाने आपले जीवन व्यतीत करत आहेत. असे नाही की टोमणे मारणारे, नावे ठेवणारे, दुसऱ्यांची होत असलेली प्रगती पाहून त्यांना मागे ओढणारे आजच्या जमान्यात लोक नाहीत. ते तर प्रत्येक जमान्यात असणारच आहेत, पण हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्यांच्या वागण्याला आणि बोलण्याला कशा पद्धतीने रिॲक्ट करता. बरोबर ना? ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.